गुड आफ्टरनून स्टुडंट्स. चला तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या क्लास 4th स्टँडर्डचा महत्त्वाचा बेसिक कन्सेप्ट बघणार आहे मॅथ्समधल्या, ज्या आपल्याला फर्स्ट लेसनमध्ये दिलेल्या आहे. ओके, तर फर्स्ट लेसन आहे रिव्ह्यू. त्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला लास्ट इयरपर्यंत आपण जे मॅथ्समध्ये नॉलेज घेतलेलं आहे, ज्या गोष्टी शिकलेलो आहोत, बरेच बेसिक्स ऑपरेशन्स केलेले आहेत, त्या सगळ्यांचा आढावा घ्यायचा आहे. ओके, तर तुम्हाला पेज नंबर 5 वरती रिव्ह्यू या लेसनमध्ये एक्झरसाइज दिलेली आहे. तर आपण आपल्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्वेश्चनमधला एक क्वेश्चन सॉल्व करून या ठिकाणी बघणार आहोत. त्याचप्रमाणे जे रिमेनिंग क्वेश्चन आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला स्वतः करायची आहे. व्यवस्थितपणे हा एक क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आणि आपल्याला येण्यासाठी किंवा ते सगळं क्लिअर होण्यासाठी, आपल्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची आहे आणि दिलेले अदर एक्झाम्पल, रिमेनिंग एक्झाम्पल सॉल्व करायचे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा. राईट द न्यूमेरल्स ऑफ द फॉलोइंग. न्यूमेरल्स ऑफ द फॉलोइंग. खालील तुम्हाला वर्डमध्ये जी संख्या दिलेली आहे त्याला आपल्याला न्यूमेरिकल फॉर्ममध्ये म्हणजे नंबर्समध्ये लिहायचं आहे. 8901. फर्स्टच एक्झाम्पल आपण घेणार आहे. काय आहे? 8901 आणि समोर तुम्हाला दिलेला आहे एक बॉक्स, त्याचं आन्सर लिहिण्यासाठी. ओके, अशा प्रकारे बॉक्स आहे. तर तुम्हाला इथं त्याचा आन्सर लिहायचा आहे. काय दिले? 8901. सो किती डिजिट नंबर असेल? 1000 प्लेस 1000 दिले मीन्स माहिती आहे आपल्याला 1000 वरती किती झिरो असतात? तर 3. ओके, तर मग त्याप्रमाणे लिहायचं. किती 1000? 8000. 100च्या समोर काय दिलेलं आहे? सॉरी, इथं 100ला डी राहायला लिहायचा 900. सो 9 आणि 1 दिलं आहे. तर आपल्या लक्षात लगेच येईल की 10 प्लेसमध्ये काय दिलं आहे? काहीच नाही. तर काहीच नसेल दिलेलं 10 प्लेसला तर काय लिहायचं? 0 आणि नंतर 1. सो आवर आन्सर विल बी 8901. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आपण बघूया. राईट द नंबर्स नेम ऑफ द फॉलोइंग. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये नेम्स राईट डाऊन करायचे. आपण डिरेक्टली या ठिकाणी एक्झाम्पलच घेऊया. तुम्ही ज्या वेळेला सॉल्व करता त्यावेळेला हे एक्झाम्पल व्यवस्थितपणे बघायचं आणि अदर एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करायचे आहेत तुमच्या कॉपीमध्ये. काय दिले? याला नंबर्स दिलेले आहेत, त्याचे नेम तुम्हाला लिहायचे, म्हणजेच काय स्पेलिंग लिहायचे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे 2738. सो कशा प्रकारे आपण लिहू शकणार बघा. या ठिकाणी फिल इन द ब्लँक दिलेली आहे, तर ती फिल करायची आहे तुम्हाला बुकमध्ये ॲज वेल ॲज नोटबुकमध्ये सुद्धा. $2738 अशा प्रकारे सॉल्व करायचं. मग अदर नंबरसुद्धा मी तुम्हाला रीड करून दाखवते या ठिकाणी. 3189, 6144, देन दिले डी नंबरला 8208, ई दिले 9813 अँड 5374. इन दिस वे यू कॅन राईट द आन्सर. सर्वांनी समजून घ्यायचं बघा कशा प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. फर्स्ट क्वेश्चनला वर्डमध्ये दिलेला आहे, त्याला नंबरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि सेकंडला नंबरमध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला वर्डमध्ये लिहायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 3. फिल इन द ब्लँक. याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे. फिल इन द ब्लँकमध्ये महत्त्वाच्या 2 कन्सेप्ट दिलेले आहे. ओके, सक्सेसर अँड प्रेडेसर. सक्सेसर अँड प्रेडेसर हे सुद्धा लास्ट इयरमध्ये तुम्ही सर्व शिकलेले आहातच.
बघा काय म्हणणार आपण याला, आफ्टर नंबर अँड बिफोर नंबर. ओके. प्रेडेसर मीन्स प्री म्हणजे आधीचा, आणि सक्सेसर मीन्स नेक्स्ट म्हणजे नंतर येणारा. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी बिफोर नंबर आपण याला म्हणणार, बिफोर नंबर. सपोज आता तुम्ही 4th स्टँडर्डला आहेत, आपण लक्षात ठेवायचं प्रेडेसर कसं लक्षात ठेवायचं बघा. प्री म्हणजे आधीचा, बिफोर. तर 4thला तुम्ही आहात, तर मागच्या वर्षी तुम्ही कोणत्या क्लासला होते, तर 3rd स्टँडर्डला, बरोबर. तर ते काय झालं प्रेडेसर. अँड सक्सेसर मीन्स 4thला तुम्ही या वर्षी आहात, तर नेक्स्ट इयरला कोणत्या क्लासमध्ये जाणार आहात, तर 5th स्टँडर्डमध्ये. या ठिकाणी आपण 4th लिहिणार. ओके. तर याचं प्रेडेसर काय, प्रेडेसर मीन्स आधीचा 3rd अँड सक्सेसर मीन्स 5th. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण आधी प्रेडेसर लिहिलं असतं तर लगेच तुम्हाला लक्षात आलं असतं, बट आता अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. प्रेडेसर आपण समोर लिहिलं आहे, बट प्रेडेसरचं मिनिंग काय होतं, बिफोर नंबर, आणि सक्सेसर मीन्स आफ्टर नंबर किंवा नेक्स्ट नंबर. त्याच्यावरती आधारित आपल्याला काही एक्झाम्पल विचारलेले आहेत. त्याच्यामधलं पहिलं आहे, द सक्सेसर ऑफ 8299 इज. सक्सेसर अँड प्रेडेसर कन्सेप्ट. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट, द सक्सेसर ऑफ 8299 इज काय असेल. ज्यावेळेला सक्सेसर आपण लिहितो, एक लक्षात ठेवायचं की त्याच्यामध्ये +1 करायचं. ओके. +1 केला म्हणजे आपल्याला सक्सेसर मिळणार, आणि -1 केला म्हणजेच आपल्याला प्रेडेसर मिळणार दिलेल्या नंबरचा. ओके. तर +1 केलं तर काय मिळेल आपल्याला, 8299. सो इफ वी ॲड 1 इन दिस नंबर, देन वी गेट 8300. So 8300 is the successor of 8299. 8300 हा सक्सेसर आहे 8299चा. काय केलं आपण, तर 1 त्याच्यामध्ये काय केला, ॲड केला, कारण आपल्याला सक्सेसर पाहिजे होतं. आणि जर का प्रेडेसर विचारलं तर -1 करायचा. ठीक आहे. एक प्रेडेसरचं सुद्धा एक एक्झाम्पल घेऊया आपण. व्यवस्थितपणे राईट डाऊन करून मेहनत करायची आहे. म्हणजेच काय, तुम्हाला जे जे एक्झाम्पल इथं सांगितलेले आहे, एक एक एक्झाम्पल समजावून दिलेलं आहे, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची, भरपूर प्रॅक्टिस करायची, आणि त्यावरती आधारित खूप सारे एक्झाम्पल सॉल्व करून परफेक्ट व्हायचं आहे आपल्याला. ओके. क्वेश्चन नंबर 3 मधलं 2 सुद्धा आपण घेऊयात, कारण ते प्रेडेसरवर आधारित आहे.